सारिखासता पाठी राखा, श्री गुरु सारिखासता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी, श्री गुरु सारिखासता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे, श्री गुरु सारिखासता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरणा संतांची यांच्या कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, जयांचे निआठवे शब्दसृष्टी आंगवे, सारस्वत आगवे जिव्हेसिये, वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे, रस होती ओळगणे अक्षरासी, भावाचे अवतरण अवतरविती निज खुण, हाताचडे संपूर्ण तत्वभेद, श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोन ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारो नियाता, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, शिवे
नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांचे शिरोमणी, वैष्णव मुकुटमणी, आळंदी क्षेत्रामध्ये अखंड समाधी धन असणारे भगवान श्री ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे भगवान श्री ज्ञानोबाराय सद्गुरूंच्या कृपेद्वारे आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली स्थिती, त्या स्थितीचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की विश्वाचा जो गुरु स्वामी निवृत्ती दातारू असे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ दादांच्या सुवर्ण सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त आणि गुरुवर्य बाबांच्या अमृत महोत्सवानिमित्त हा भव्य दिव्य अखंड हरिनाम उत्सव आपल्या या नाशिक जिल्ह्याच्या वतीने तसेच आपल्या या शिवनई परिसरामध्ये संपन्न होतो आहे. उत्सव 3 दिवस झाले मोठ्या दिमाखामध्ये संपन्न होतोय आणि संपन्न करत असताना आज आपल्या उत्सवातील हा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसामध्ये नियोजित सेवा होती ती प्रातस्मरणीय गुरुवर्य तुकाराम बाबाजी उरकर बाबांची आजची नियोजित सेवा होती. परंतु बाबांचं प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे बाबा येऊ शकले नाही आणि बाबांच्या वचनामृताच्या दर्शनाच्या लाभाला आपण सर्व मुकलेलो आहोत. विठ्ठल 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 बाबा आले असते तर बाबांच्या मुखातून आपल्याला वचनामृताचा लाभ झाला असता. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. किती बाबा अगदी सहज बोलतात. अगदी सहज जरी बोलले तरी बाबांच्या वचनाचा परिणाम हृदयाला लागतो. ती वचन साधकाच्या हृदयाला जाऊन भिडतात. ज्या महापुरुषांचं जीवन आचार संपन्न असतं, जे महापुरुष नुसते शब्दाने बोलत नाही तर त्या शब्दांचं अनुष्ठान जीवनामध्ये करतात, असे जे महापुरुष आहेत ते महापुरुष सहज जरी बोलले तर साधकाच्या अंतकरणावर त्याचा इष्ट परिणाम होतो. असं बाबांची वाणी आहे. बाबांना येणं झालं नाही आणि बाबांच्या जागेवर मला या ठिकाणी उभं राहावं लागलंय. खरं तर या ठिकाणी उभं राहावं अशी माझी कोणत्याही प्रकारची योग्यता नाही. सर्वांमध्ये मी अगदी लहान आहे, मी एक साधक आहे, तरी सुद्धा या ठिकाणी उभं राहतोय. मग कशा करता उभं राहताय? कशाच्या आधारावर मी इथं उभा राहिलोय? एकच आधार मला सापडला. परी येत असे एक आधारू, एकच आधार मला आहे, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. सद्गुरुनाथ या ठिकाणी उभे आहेत आणि ते या ठिकाणी उभे आहेत. ते कृपादृष्टीने माझ्याकडे पाहत आहेत. त्यांच्या अंतकरणामध्ये उत्पन्न होणारा संकल्प, त्यांनी माझ्याकडे केलेली कृपादृष्टी मला या ठिकाणी बोलवेल. विठ्ठल हा उत्सव सद्गुरूचा उत्सव आहे. आपण देवाचे उत्सव करतो, हा सद्गुरूचा उत्सव आहे. म्हणून याला एक आगळं वेगळं महात्म्य प्राप्त झालेलं आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचं निमित्त याला आहे आणि गुरुवर्य बाबांचं विठ्ठल दादांचं जीवन आहे. आपण ज्ञानेश्वरी उघडाल तर ज्ञानोबारायची प्रत्येक ओवी आपल्याला निवृत्तीनाथ दादांचं वर्णन करून सांगते.
ज्ञानेश्वरीतली नमनं पहा, ज्ञानोबारांचं वाङ्मय पहा, त्यातून आपल्याला निवृत्तीनाथ दादांच्या जीवनाचा परिचय होतोय. काय स्वरूप आहे, काय त्यांचा महिमा आहे. ज्ञानोबारांची प्रत्येक ओवी पाहिली तर असं वाटतं की सगळं जीव त्यांच्या चरणावर वळून टाकावा. असं निवृत्तीनाथ दादांचं जीवन आहे. तसंच गुरुवर्य बाबांचं जीवन आहे. बाबांचंही जीवन त्याच तोला मोलाचं आहे. आता त्यांच्याबद्दल मी काय बोलावं. एखाद्या लेकराला जर उभं केलं आणि त्या लेकराला सांगितलं, बाळा सांग, बोल तुझ्या आईविषयी, तुझी आई कशी आहे, तुझी आई तुझ्यावर किती प्रेम करते, आई कशी असते, असं जर एखाद्या बाळाला उभं केलं बोलायला, तर ते बाळ काय बोलेल बरं. त्या बाळाला काही, तो फक्त एवढंच म्हणेल, माझी आई खूप चांगली आहे, माझ्यावर खूप प्रेम करते, एवढंच बोलू शकतो. विठ्ठल तसं त्यांच्या जीवनाचा विचार करायचा ठरला. वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा नेहमीच सांगत असत, वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुजन मंडळी म्हणजे हिमालयाच्या तोडीची मंडळी. हिमालयाच्या तोडीचं व्यक्तिमत्व गुरुवर्य बाबांचं आहे. आणि जसं अर्जुन भगवंताच्या बद्दल बोलतो, जरी थोरी तुझी पाहो तरी पासी ठाकावया ही योग्य नो हो. त्यांचा अधिकार, त्यांचं व्यक्तिमत्व जर पाहिलं, त्यांच्या पायाजवळ उभं राहायची सुद्धा आमची लायकी नाही, तरी सुद्धा ते सांभाळतात, प्रेम करतात. त्यांच्यामुळे आम्ही इथं आहोत. विठ्ठल खर तर सद्गुरू हे एक तत्व आहे. सद्गुरूला व्यक्ती म्हणून पाहू नये, सद्गुरू तत्व आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना पहा, व्यक्ती म्हणून सद्गुरूंचं कुठेही वर्णन केलेलं नाही. ज्ञानोबाराय नेहमी सद्गुरूंचं वर्णन करत असताना तत्व म्हणून वर्णन करतात. कधी कधी ज्ञानोबाराय ईश्वर दृष्टीने वर्णन करतात, कधी कधी ब्रह्म दृष्टीने वर्णन करतात. ज्ञानोबारायांचं वर्णन पहा. म्हणून सद्गुरूंकडे पाहत असताना मानवी दृष्टीने पाहू नये. त्यासी तो मानव म्हणू नये, त्यासी तो मानव म्हणू नये, त्यासी तो मानव म्हणू नये, त्यासी तो मानव म्हणू नये. गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव. त्यासी तो मानव म्हणू नये, त्यासी तो मानव म्हणू नये, त्यासी तो मानव म्हणू नये, त्यासी तो मानव म्हणू नये. जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करताना रामेश्वर भट्टांचे हे उद्गार आहेत. गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्यासी तो मानव म्हणू नये. सद्गुरु देवांचाही देव असतो, त्याला मानव दृष्टीने कधी पाहू नये, सामान्य दृष्टीने पाहू नये. कोणत्या दृष्टीने पाहावं ती दृष्टी ज्ञानोबारांनी आपल्याला दिलेली की नाही. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. सद्गुरु साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. विठ्ठल विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबारायांच्या जीवनाचा विचार केला तर ज्ञानोबारायांचं जीवन म्हणजे गुरुभक्तीचा आदर्श घालून देणारं जीवन आहे. सद्गुरु भक्ती कशी करावी हे आपल्याला शिकवणारं ज्ञानोबारायांचं जीवन आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा विचार केला तर हरीची भक्ती कशी करावी, भगवंताची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये कशी करावी, हरिभक्तीचा आदर्श घालून देणारं जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आहे. ज्ञानोबाराय सद्गुरु निष्ठा आहेत आणि तुकोबाराय भगवन निष्ठा आहेत. पण ज्ञानोबाराय सद्गुरु निष्ठा असल्यावर, ज्ञानोबाराय सद्गुरु निष्ठा असतील तर ते फक्त सद्गुरूंचंच वर्णन करतात, भगवंताचं वर्णन करत नाहीत, असा कोणताही भाग नाही.
जगद्गुरु तुकोबारे हरिभक्तीचा महिमा या जगतामध्ये प्रगट करत जरी असले, ते सद्गुरूंबद्दल वर्णन करत नाही असा कोणताही विचार असा नाही. तर प्रामुख्याने ज्ञानोबारायांचं जीवन आपल्याला सद्गुरूंचं मूर्तिमंत प्रगट रूप जगतासमोर प्रगट करण्याकरता असलेलं पाहायला मिळतं. ज्ञानोबाराय सद्गुरूंची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये कशी करावी याचा आदर्श घालून देतात. पण ज्ञानोबाराय आपल्याला सद्गुरूंची भक्ती कशी करावी आपल्याला सांगतात. ज्ञानोबारायांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर मूर्तिमंत गुरुनिष्ठा, ज्ञानोबारायांचं सगळं वाङ्मय हे सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचं वर्णन करताना आपल्याला पाहता येतं. ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूची निष्ठा आहे आणि सद्गुरूंची कृपा ज्यावेळेस ज्ञानोबारायांना प्राप्त झाली आणि त्या कृपेच्या द्वारे ज्ञानोबारायांना जी अवस्था प्राप्त झाली, त्या कृपेद्वारे प्राप्त झालेल्या अवस्थेचं वर्णन ज्ञानोबारायांनी अभंगात केलेलं आहे. विठ्ठल 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 माऊली म्हणतात, माझ्या सद्गुरूंच्या कृपेच्या द्वारे मला प्राप्त झालेली स्थिती आहे, माझा उद्धार झाला, मी तरुण गेलो. ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत, संत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला अनुभव जगतासमोर ठेवत असतात, जगतासमोर वाटत असतात. एक वर्ग या जगतामध्ये आहे की त्या वर्गाला परमतत्वाचा कोणताही अनुभव आलेला नाही आणि तो जगतासमोर प्रगटही करत नाही. असा आपल्यासारखा सर्वसामान्य संसारी लोकांचा वर्ग आहे. या संसारी लोकांना कोणत्याही प्रकारे भगवत कृपा किंवा भगवंताची किंवा संतांची कृपा त्याची अनुभूती आलेली नाही. संसारामध्ये पंचविषयामध्ये रममान होणारं आपल्यासारख्या सामान्य जीवांचं जीवन आहे. हे सामान्य वर्ग सोडून द्या. त्यानंतर पुढचा एक वर्ग आहे, तो साधकाचा वर्ग आहे. तो साधक पंचविषयामध्ये रममान होत नाही, संसारामध्ये रममान होत नाही. पै भव स्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती नयो या निघाले पैजाजेत. असा साधकाचा वर्ग आहे, मुमुक्षुचा वर्ग आहे. तो संसारामध्ये रममान होत नाही. त्याला भगवंताच्या कृपेचा, संतांच्या सद्गुरूच्या कृपेचा अनुभव आलाय का? त्याला अजून अनुभव आलेला नाही. मात्र तो अनुभव प्राप्त होण्याकरता तो तळमळ करतोय. त्या अनुभव प्राप्ती करता त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होणारी ही स्थिती आहे. तो अनुभव आपल्याला लवकरात लवकर प्राप्त व्हावा याकरता त्याची साधना चालू आहे. हा दुसरा वर्ग आहे. त्याला अजून प्राप्त झालेला नाही, पण त्याला प्राप्त होणार आहे आणि निश्चितच तो त्या ध्येयापर्यंत, त्या कृपेपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. तिसरा वर्ग असा आहे की तो योगी लोकांचा आहे, मुनी लोकांचा आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये साधना केलेली आहे आणि साधनेच्या द्वारे त्यांना अनुभव संपन्नताही प्राप्त झालेली आहे. भगवत कृपेचा अनुभव आलेला आहे, सद्गुरूंच्या कृपेचा अनुभव आलेला आहे, परंतु ते जगतासमोर प्रगट करत नाहीत. विठ्ठल 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 जीवनमुक्ती प्राप्त होऊन ते विदेह कैवल्याला प्राप्त होतात, पण प्राप्त झालेला अनुभव ते जगतासमोर प्रगट करण्याकरता शिल्लक राहतच नाही. हा एक वर्ग आहे. परंतु आपल्या साधू संतांचा असा वर्ग आहे की त्यांना भगवत कृपेचा, संतांच्या सद्गुरूंच्या कृपेचा प्राप्त झालेला अनुभव ते निश्चितच जगासमोर प्रगट करतात. विठ्ठल 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 अनुभवे आले अंगाते या जगाते तसे, ते या जगाते तसे, ते या जगाते तसे. अनुभवे आले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तुकोबाराय सांगतात, अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. ते अनुभव जगतासमोर प्रगट करतायत असं म्हणण्यापेक्षा सहजच त्यांच्या मुखातून या अनुभवाची उद्गार जनासमोर प्रगट होत असतात. कशाप्रमाणे? अनुभव सरिसा मुखाला, मुखाला अनुभव सरिसा मुखाला, अनुभव सरिसा मुखाला, मुखाला अनुभव सरिसा मुखाला. तुका म्हणे तैसा
सावतला ठसा म्हणे तैसा ओतला ठसा म्हणे तैसा ओतला म्हणे तैसा ओतला ठसा अनुभव तरीसा मुखाला अनुभव सरिसा मुखाला अनुभव सरिसा मुखाला अनुभव सरिसा मुखाला तुका म्हणे तैसा ओतला ठसा अनुभव सरिसा मुखा आला. त्यांच्या मुखातून तो सहजरित्या बाहेर प्रगट असतो. ज्ञानोबरायांच्या शब्दामध्ये बोलायचं ठरलं तर जैसी कमळ कळी का झाले पणे हृदयीच्या मकरंदा ते राखून नेने दे राया रंका पारणे अमोदाचे. ती कमळ कळिका जशी त्या सुगंधाला राखू ठेवू शकत नाही त्याप्रमाणे हृदयामध्ये प्राप्त झालेला अनुभव त्या अनुभवाचा उद्गार अनुभवाचे अनुवाद मात्र या जगतासमोर संत प्रगट करतात. कशा करता प्रगट करतात हो? ती अनुभव संपन्नता संतांना प्राप्त झालेली अनुभव संपन्नता साधकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवावी आणि ते ध्येय आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं. याकरता जाळू नये नाव पावलेनी पार या प्रकारे संत हा आधार साधका करता मागून येणाऱ्या साधकांकरता तो आधार ठेवत असतात. म्हणून ज्ञानोबरायांना प्राप्त झालेला हा अनुभव आहे, सद्गुरूंच्या कृपेचा प्राप्त झालेला अनुभव आहे. त्या अनुभवाचा अनुवाद त्या अनुभवाचे बोल या अभंगात आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर प्रत्येक प्राण्याने मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक प्राण्याने तरुण जाण्याकरता भवसागरातून तरुण जाण्याकरता म्हणजेच आपला उद्धार करून घेण्याकरता प्रयत्न करायला हवा. हा उद्धार करण्याकरता प्रयत्न करायला हवा. ज्ञानोबरायांच्या एक लक्षात आलं की आपण आपला उद्धार करायला हवा. उद्धाराचं चिंतन गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भगवंताने सांगितलं उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानमव साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः आपणची तारी आपणची मारी आपण उद्धरी आपणच आपला उद्धार करून घ्यायला हवा. म्हणून उद्धार करून घेण्याकरता काय करावं तर उद्धार करून घेण्याकरता त्यांनी साधनांचा अंगीकार आपल्या जीवनामध्ये करायला हवा. ही साधनं करत असताना स्वतःच्या बुद्धीने साधनांचा अंगीकार करू नये तर सद्गुरूंच्या उपदेशाने सद्गुरूंच्या साह्याने आपल्या साधनाच्या द्वारे आपण हा परमार्थाचा प्रवास साधायला हवा. म्हणून साधना करत असताना हा परमार्थाचा प्रवास करत असताना सद्गुरूंच्या कृपेची अत्यंत आवश्यकता साधकाला त्याच्या जीवनामध्ये आहे. पण ज्ञानोबरायांच्या लक्षामध्ये आलं की आपणही सद्गुरूंची कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायला हवी. सद्गुरूंपासून तो बोध आपल्याला प्राप्त करून घ्यायला हवा. ज्ञानोबरायांचं काय भाग्य आहे महाराज. संतांचं दर्शन करण्याकरता श्रीगुरूंचा शोध घेण्याकरता सहजासहजी महापुरुषांचं दर्शन आपल्याला होत नाही. ज्ञानोबरायांचं असं आगाध भाग्य आहे. ज्ञानोबरायांना घरीच सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. घरीच्या घरीच ज्ञानोबरायांना सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि निवृत्तीनाथ दादांचा अधिकार ओळखला की जो बोध गैनीनाथांच्या हृदयामध्ये जो ना आदि भगवान शंकरापासून आलेली ही परंपरा जो बोध आहे तोच बोध निवृत्तीनाथ दादांच्या अंतःकरणामध्ये आहे. तोच बोध आपल्याला प्राप्त करून घ्यायला हवा. म्हणून ज्ञानोबरायांनी सद्गुरू निवृत्तीनाथ दादांची सेवा केली. ज्ञानोबरायांनी जीवनामध्ये ठरवलं आपण दुसरं काहीही करायचं नाही, सद्गुरू निवृत्तीनाथ दादांची सेवा करायची. पण ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ दादांची सेवा केली. कशी सेवा केली असेल वर ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय जरी आपल्या घरामध्येच वावरत होते, लहानपणापासून आपल्या बंधूला पाहत होते, परंतु बंधुत्वाचा कोणताही भाव ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये नाही. निवृत्तीनाथ दादांकडे पाहत असताना एक सद्गुरू तत्व याच भूमिकेतून ज्ञानोबराय पाहत आहेत. याच भूमिकेतून पाहत आहेत. पाहत असताना ज्ञानोबराय श्री गुरूंची कृपा आपल्यावर व्हावी याकरता सद्गुरूंची सेवा करतायत. कशी सेवा ज्ञानोबरांनी केली असेल, कशी केली असेल. आज आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना आपल्याला पाहता येतं किती आदर भाव सद्गुरूंविषयी ज्ञानोबरांच्या अंतःकरणामध्ये आहे.
आपण 13व्या अध्यायाचं चिंतन करायला जाल, आचार्योपासन एकच पद आहे, एकच पद आहे. एकाच पदाचा विस्तार करण्याकरता ज्ञानोबांनी जवळजवळ 100 ओव्या खर्च केल्यात. 100 ओव्या, 100 ओव्यांचं चिंतन ज्ञानोबांनी सांगितलं. काय, कशा करता हा सगळा विस्तार आहे, कशा करताय? त्याच्यावर विस्तार जास्त झाला असं ज्ञानोबांना वाटायला लागलं. कदाचित मी जास्त बोललो की काय, पत्तर एकच आहे, मी जास्त बोललो की काय. ज्ञानोबांचं हे ब्रीद आहे, पदाची कोरण संडी. पदाला सोडून ज्ञानोबाराय बाजूला जात नाही. पण एकाच पदावर जास्त विस्तार झाला की काय असं ज्ञानोबांना जाणवायला लागलं. ज्ञानोबाराय शेवटी परिहार देत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, जिये गुरु सेवे विखी माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली विठ्ठल. विठ्ठल आरंभच करताना ज्ञानोबारायांनी या ओवीतून आरंभ केला. ज्ञानोबाराय म्हणतात, आता आचार्योपासन पदाचं चिंतन सुरू होत आहे. ही श्रीगुरूंची सेवा, आचार्यांची केलेली उपासती, श्रीगुरूंची सेवा साधकाच्या जीवनामध्ये काय प्राप्त करून देणारी. आता आगविया दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्छा ते. ज्ञानोबाराय म्हणतात, आघविया दैवा जन्मभूमी हे सेवा. आपल्या जीवनामध्ये सगळी दैव आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर संतांची, श्रीगुरूंची सेवा आपल्या जीवनामध्ये घडायला हवी. जन्मभूमी हे सेवा, ही सेवा सगळी दैव प्राप्त करून देणारी जन्मभूमी आहे. एवढंच नाही, जे ब्रह्म करी जीवा शोच्छा तेही. शोकग्रस्त असणारा जो जीव आहे, जीवत्व दशेला प्राप्त झालेला जो शोकमोहाने ग्रस्त असणारा जीव आहे, त्याला सुद्धा ब्रह्मत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या सेवेमध्ये आहे. ह्या सेवेचं चिंतन करतात ज्ञानोबाराय. काय सेवा आहे, काय ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये श्रीगुरूंविषयीची भावना आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्या देशामध्ये माझे श्रीगुरू वास्तव्य करतात, ज्या देशामध्ये माझे श्रीगुरू राहतात, तो देशची वसे मानसी. तो देश माझ्या हृदयामध्ये राहतो. अखंड त्या स्थानाचं चिंतन मला होत राहतं. एवढंच नाही, ज्ञानोबाराय म्हणतात, तियेकडोनी येतसे वारा. वारा वाहत वाहत आला, त्र्यंबकच्या दिशेने वारा वाहत वाहत आला. ज्या ठिकाणी माझ्या सद्गुरूंचं निवासस्थान आहे, त्या स्थानावरून जर वारा आला, त्या वाऱ्याविषयी काय भाव आहे. तियेकडोनी येतसे वारा, तियेकडोनी ये. आड पडे म्हणे धावे बिजो किजे, आड पडे धावे सामोरा म्हणे बिजो किजे. समोर आडवा होतो, प्रणाम करतो की हा भाव, हा वारा माझ्या श्रीगुरूंच्या दिशेने आलेला आहे. बस महापुरुषांच्या अंगावरून आलेला वारा सामान्य नाही. निळोबाऱ्यांनी केलेलं चिंतन पहा. निळोबाऱ्या म्हणतात, त्यांच्या अंगावरून येणारा वारा सुद्धा जर आपल्या अंगाला लागला तर सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. विठ्ठल 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 त्यांचा वारा लागेल ज्यासी, येती त्यासी मुक्तीही किंवा सिद्धीही वरू. असा हा वारा समोर आला तर त्या वाऱ्याविषयीची ही भावना ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये. काय ज्ञानोबाराय म्हणतात, तो देशची वसे मानसी. आणि श्रीगुरूंच्या किंवा गुरुग्रामी हुनी आले स्वये, गुरूंनीची धाडिले गता आयुष्या जोडले आयुष्य जैसे. काय ज्ञानोबारायांची ही भावना आहे. पण ज्ञानोबाराय सद्गुरूंची सेवा करतायत. सेवा करत असताना साधकाला लाज वाटते सेवा करायला. साध्या साध्या गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं, या साध्या साध्या गोष्टी आपण करायच्या. ज्ञानोबाराय म्हणतात, ताट मी काढीन सेज मी झाडीन, गुरु संवाहन करीन मीची. ही सगळ्या गोष्टी पहा. श्रीगुरु ज्यावेळेस स्नानाला जातील त्यावेळेस मी कोणती सेवा करील, श्रीगुरु ज्यावेळेस शय्येवर झोपतील त्यावेळेस मी कोणती सेवा करील. हे सगळं सेवेचं गोड चिंतन ज्ञानोबारांनी सांगितलंय. हा सेवेविषयीचा इतका उत्कट भाव ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि मग या सेवा करत असताना ज्ञानोबारांनी तर सेवेचं पुढे चिंतन करत असताना असं सांगितलंय, जव देह असेल तव हे. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत, देह आहे तोपर्यंत तर ही सेवा मी करीलच, परंतु देहांती नवल बुद्धी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्यावेळेस या देहातून माझे प्राण निघून जातील ना, त्या काळामध्ये सुद्धा जित मेला न संधी निमिष लोकान धाडी. ज्ञानोबाराय म्हणतात, देह पडल्यानंतर सुद्धा मी त्यांची सेवा करणार. कशी सेवा करणार. ये शरीरीची माती मिळविनी ती एकशिती, जेत श्री चरण उभे ठाती,
आराध्याचे ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या शरीरामध्ये असणारी सगळी पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतांच्या द्वारे सुद्धा मी श्री गुरूंची कशी सेवा करणार असं गोड चिंतन केलेलं आहे. विठ्ठल 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 आणि या सेवेचा परिणाम सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबाऱ्यांना हाच बोध प्राप्त करून दिला. आणि त्याच बोधाचं संक्रमण ज्यावेळेस ज्ञानोबाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये झालेलं आहे, त्यावेळेस सद्गुरूंचा बोध प्राप्त झाल्यानंतर कोणती स्थिती निर्माण झाली त्या स्थितीचा अनुवाद ज्ञानोबाराय करतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे आता उधरलो गुरु कृपे आता उधरलो गुरु कृपे श्री गुरु सारिका हस्ता पाठीराखा श्री गुरु सारिका हस्ता पाठीराखा श्री गुरु सारिका आता उतरलो गुरु कृपे आता उधरलो गुरु कृपे श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका हस्ता पाठीराखा श्री गुरु सारिका. ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. श्री गुरूंची कृपा प्राप्त झाली, सद्गुरूंनी बोध संक्रमित केला आणि त्याद्वारे प्राप्त झालेली स्थिती आहे. ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो मी तरुण गेलो मी तरुण गेलो असं ज्ञानोबाराय या ठिकाणी द्विरुक्तीने सांगतात. निश्चयार्थे द्विरुक्ती, आदरार्थे द्विरुक्ती. द्विरुक्ती ही अनेक अर्थाने होत असते. निश्चयाने ज्ञानोबाराय सांगतात, निश्चयाने सांगतात मी तरुण गेलो तरुण गेलो, हे माझं तरण झालेलं आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो मी तरलेलो आहे असं म्हणतायत. हे तरलो मी असं ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात. ज्ञानोबारायांची उद्गार पहा. ज्ञानोबाराय म्हणतात मी तरुण गेलो. कशातून तरुण गेलो? ज्ञानोबारायांनी चिंतन केले पहिल्याच अध्यायामध्ये पहा. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी जेने तारिलो हा संसार पुरू. ज्ञानोबाराय म्हणतात श्री गुरूंच्या कृपेने मी तरुण गेलेलो आहे, मी तरलोय असं ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात. माझं तरण झालेलं आहे, श्री गुरूंची कृपा झाली, माझा उद्धार झाला, मी तरुण गेलो असं म्हटलेलं आहे. आता म्हटलं तरण हा जो शब्द आहे, हा तरण हा शब्द जसं चालणं हा शब्द जमिनीच्या संदर्भात संबंधाने बोलता येतो, तसं तरण हे पाण्याच्या संबंधाने बोलता येतं. जसं उडणं हे हवेच्या संबंधाने, तसं तरुण जाणं हे पाण्याच्या संबंधाने. मी संसार रूपी पुरातून तरुण गेलो, या संसार रूपी पाण्यातून मी तरुण गेलो, भवसागरातून मला श्री गुरूंनी तारलं असं म्हणता येईल. या ठिकाणी संसाराला समुद्राची
किंवा नदीची उपमा दिलेली आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहता येते. संसाराला अनेक प्रकारच्या उपमा संतांनी दिलेल्या आहे. ज्ञानोबरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये संसाराला अनेक उपमा दिलेल्या आहेत. तुकोबारांनी सुद्धा संसाराला अनेक उपमा दिलेल्या आहेत. या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात, मी श्रीगुरूंच्या कृपेने तरलो. कशातून तरलो? तर संसार रूपी सागरातून तरलो. म्हणून संसाराविषयी वर्णन करत असताना तुकोबारांनी संसार सिंधू हा दुस्तर सागराची उपमा या संसाराला दिलेली आहे. त्याचं दुस्तरत्व पाहिल्यामुळं त्याला सागराची उपमा दिलेली आहे. ज्ञानोबरांनी तर 7व्या अध्यायामध्ये माया नदीचं रूपक केलेलं आहे. ही जी नदी आहे, ही नदी माया रूपी नदी आहे. या नदीच्या पलीकडं मला श्रीगुरु घेऊन गेले. पलीकडच्या काठाला मी तरुण गेलो. पहा, तरुण जाण्याकरता काही उपाय केले जातात. सामान्य नदीस पहा, सामान्य नदीतून आपल्याला जर तरुण जायचं असेल तर 3 उपाय केले जातात. पहिला उपाय केला जातो, मनुष्य स्वतःच्या सामर्थ्याने त्या पाण्यामध्ये उडी घालतो आणि स्वतःच्या सामर्थ्याने पोहत पोहत पलीकडच्या काठाला जाऊन पोहोचतो. हा पहिला उपाय. एखाद्याला पोहता येत नसेल तर तो काय उपाय करतो? जो पोहणार आहे, जो अट्टल चांगला पोहणार आहे, त्याच्या कासेला लागून त्याचा आधार घेत घेत तो पलीकडच्या काठाला जातो. हा दुसरा उपाय. आणि तिसरा उपाय असा आहे की तरुण जायचं असेल तर नावेचा आश्रय करावा. हा तिसरा उपाय आहे. त्यापैकी पहिला उपाय आहे की आपल्या स्वसामर्थ्याने पलीकडे जाण्याकरता प्रयत्न करणं. आता या माया नदीचा जर संसारूपी सागराचा म्हणा किंवा माया नदीचा म्हणा विचार जर आपण केला, आपण स्वतःच्या सामर्थ्याने पलीकडे जाऊ शकत नाही. 7व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना ज्ञानोबरांनी काही विरोधी दृष्टांत दिलेले आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, आता हे कासयासारखे म्हणा, आता हे कशासारखं म्हणावं? या माया नदीतून तरुण जाणं हे कशासारखं म्हणावं? ज्ञानोबरांनी अनेक दृष्टांत त्या ठिकाणी दिलेले. ज्ञानोबराय म्हणतात, चोरा सभा दाटे अथवा मीना गळू घोटे ना तरी भेडा उलटे विवसी जरी ज्ञानोबा पारस वागुर करांडी मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैल थडी देखती जीव. ज्ञानोबरांनी पुढे सांगितली, मनोनिगा पंडू सुता जैसी सकामान जिनेवीची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. स्वतःच्या सामर्थ्याने त्याला पलीकडे जाता येत नाही. एखाद्याने जर केलाच प्रयत्न, एकी स्वयंबुद्धीची आबाही, त्यांची काय अवस्था होते? ज्ञानोबरांनी गोड चिंतन केलेले. स्वतःच्या सामर्थ्याने अगदी ब्रह्मादिक देवांना सुद्धा या संसारातून पलीकडे जाता येत नाही. असा हा संसार अत्यंत दुर्घट असा आहे. तुकोबारांनी सांगितलं ना, करीता विचार तो हा दृढ संसार, करीता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. तुकोबाराय सांगतात, करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये, घाये गडबडती धोंडे ब्रह्म गोळकाचे. ज्ञानोबरांनी गोड चिंतन केलेले. म्हणून शेवटी तुकोबारांनी सांगितलं, आपुलिया अंगी तोडी मायाजाळ ऐसे नाही बळ. कुणाजवळच असं सामर्थ्य नाही. स्वतःच्या सामर्थ्याने मनुष्य जाऊ शकत नाही. मग कुणाचा तरी आश्रय शोधावा लागेल. दुसरा विचार सांगितला, तरुण जाण्याकरता मनुष्य ज्याला पोहता येत आहे त्याच्या कासेला लागायचा प्रयत्न करतो, त्याच्या आश्रयाने पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. मग कासेला लावून तरुण जाण्याचा प्रयत्न करतो. मग कुणाच्या कासेला लागावं? आम्ही कुणाच्या कासेला लागावं? तर साधू संतांनी ही जबाबदारी देवाकडे दिलेली आहे. उत्तरी कासे लावणी, तू कासेला लावून या सगळ्या जडजीवांचा उद्धार कर. ही जबाबदारी देवाकडे दिलेली आहे. परमात्मा संसारातून तारून नेणारा आहे. परमात्मा ही तारतो. त्याचा जरी आपण आश्रय केला, त्याच्या कासेला जर आपण लागलो तर तो आपल्याला भवसागराच्या पलीकडे घेऊन जातो. भवसागर तरता कारिगरीत साकेता पहिलं मुभादा हा कटी कर देवनिया, भवसागर तरता कारिगरीत साकेता पहिलं मुभादा कटी कर देवनिया. चिंता करायचं कारण नाही.
चिंता करायचं काय कारण आहे? मग तुकोबाराय सांगतात तो परमात्मा उद्धार करून नेतो. ज्ञानोबरायांनी किती गोड चिंतन केलं. भगवान स्वतः म्हणतात ना, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी, मी होतो. त्यावर चिंतन करताना ज्ञानोबरायांनी गोड चिंतन केलेलं आहे. त्यातली पहिलीच ज्ञानोबराय सांगतात की तरी मातेची या उदरा किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा, की तुला देवी मी तया जैसे असती तैसिया, कळीकाळ नोकुनिया घेतला पटा. ज्ञानोबरांनी गोड चिंतन पुढे केले. माऊली म्हणतात भव सिंधूचेनी माझे कवनासी धाकून उपजे, येथ जरी की माझी भीती हर माझे. माझ्या भक्तांना इथं भीती वाटेल, मग भीती वाटेल म्हणून मी काय करतो? नावाची या सहस्रवरी नावाई या उधारी, सजून या संसारी तारू झालो सडे जे देखिले. ज्ञानकासे ज्ञानोबरांनी सांगितलं या सगळ्या भक्तांना तो उद्धार करणारा परमात्मा आहे. परमात्मा उद्धार करतो, त्याचा आश्रय आपण केला तर तो आपला उद्धार करणारा ठीक आहे, पण तो कुणाचा उद्धार करतो? भगवंताने सांगितलं तेषाम, त्यांचा मी उद्धार करतो. कुणाचा? मयी आवेशित चेतसाम, मयी आवेशितम चेतसाम, ज्यांनी चित्त, ज्यांनी आपलं मन माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलेलं आहे त्यांचा मी उद्धार करतो, आपला नाही. ज्यांनी आपलं चित्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलेलं आहे, म्हणून परमात्म्याने आपला उद्धार करावा असं वाटत असेल त्याचा आश्रय करावा लागेल, त्याच्या कासेला लागावं लागेल. आपलं चित्त त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण ज्या काळामध्ये स्थिर करू त्या काळामध्ये तो आपल्याला तारून नेणार आहे. परंतु हे तितकंसं बोलण्या इतकं सोपं नाही. आपलं चित्त विषयाधिकांतून काढावं आणि परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी ठेवावं, हे इतकं सोपं नाही. अगदी कीर्तनात जरी आपण बसलो तरी सुद्धा आपलं चित्त भगवत सन्मुख होत नाही. विठ्ठल 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 पहिला उपाय अशक्यप्राय, दुसरा उपाय अत्यंत कठीण आहे. तिसरा उपाय काय सांगितला? नावेचा आश्रय करावा. कारण ही नाव आहे, जैसी नाव श्रिया बाळा तोय तरणी. ज्ञानोबरांनी सांगितलं नावेचा आश्रय करावा. म्हणून संतांचं वर्णन करत असताना संत रूपी नावेचा आश्रय करावा. तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव. म्हणे नाव जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव, जनासाठी उदके ठाव. तैसे संत जागी, तैसे संत जगी, तैसे संत जागी, क्रिया करुणी दाविती अंगी. तैसे संत जागी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी. तैसे संत जागी, तैसे संत जागी, तैसे संत जागी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. अगदी सर्वांना तारून नेण्याकरता नाव जशी समर्थ आहे तसे सद्गुरूंचा जर आपण आश्रय केला तर सद्गुरू आपल्याला पलीकडे घेऊन जातात. म्हणून संतांचं वर्णन करत असताना संतांना नावेची उपमा अनेक ठिकाणी दिलेली आहे. तो या झाला लोका नाव जगी करुणी चिंतन करवावे आणि का. तो या झाला लोका नाव जगी, किंवा भवतरावया उत्तम हे नाव, बिजोने दीपाव हात काही. संतांना नावेची उपमा दिलेली आहे. एकादश स्कंदामध्ये सुद्धा याचं गोड चिंतन भगवंताने केलेलं आहे. संत म्हणजे नावेसारखे आहेत. संत आपल्याला तारून, सद्गुरू आपल्याला तारून नेणारे हे नाव आहे. या नावेचं चिंतन करताना नाथ महाराजांनी गोड चिंतन केलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात ही सद्गुरू रूपी नाव अशी आहे. व्यावहारिक नावेचा विचार जर केला आणि या संत रूपी नावेचा विचार केला तर दोघांमध्ये अत्यंत भेद पाहायला मिळतो. मग ही नाव कशी आहे तर नाथ महाराज वर्णन करतात, जुनी नव्हे कल्पांती. अगदी कल्प गेले तरी सुद्धा ही नाव कधी जुनी होत नाही, कधी जीर्ण होत नाही अशी ही नाव आहे. आणि नवलये नावेची ख्याती, या नावेची अशी नवल ख्याती आहे. संत सद्गुरू रूपी नावेची काय नवल ख्याती आहे?
वरी चढले ते बुडते, तरी राहिले ते तरती असं म्हटलेलं आहे. म्हणजे या सद्गुरु रूपी नावेचा आश्रय करत असताना आपण तरुण जायचं असेल, आपल्याला तरावं असं वाटत असेल तर काय करावं? नाथ महाराज सांगतात, वरी चढले ते तरती, तळी राहिले ते तरती. जे वर चढायला पाहतात, जे नावेच्या डोक्यावर चढायला पाहतात, ते तरत नाही, ते बुडतात. आणि ज्यांना नावेतून तरायचंय ना, त्यांनी तळाला राहावं. तळाला राहावं म्हणजे काय? मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, किंवा संतापाशी बहु असावी मर्यादा. अगदी मर्यादेने राहावं, मर्यादेने राहावं. जो मर्यादेने राहील, जो विनम्रतेने राहील, तळी राहिले ते तरती, तेच तरुण जातात. म्हणून आपल्याला तरायचं असेल तर या नावेचा आश्रय करावा. ज्ञानोबाराय सांगतात, मी सुद्धा या नावेचा आश्रय केला. 7व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना तरुण जाण्याकरता एक चिलीला तरले हा एक उपाय सांगितला, जे सर्व भावे मज भजले. आणि त्यानंतर जया सद्गुरु तारू पुढे, सद्गुरु तारणारे आहेत, सद्गुरु तारतात. ज्ञानोबाराय म्हणतात, तरलो मला सुद्धा सद्गुरूंनी तारून नेलं. विठ्ठल 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 ज्ञानोबाराय निश्चयाने सांगतात, मी तरुण गेलेलोय. दोनदा तरती पद आलेलं आहे. वेदांत शास्त्राचं चिंतन करत असताना आपल्याला चिदाभासाच्या सप्त अवस्था पाहायला मिळतात. त्या सप्त अवस्थांचं चिंतन करत असताना शेवटची अवस्था आहे आनंदावाप्ती, शोकनाश आणि आनंदावाप्ती. विस्ताराचा तो विषय आहे. आनंदावाप्ती ही अवस्था आहे. या ठिकाणी ज्यावेळेस शोकाचा नाश होतो, त्यावेळेस श्रुती मातेचे शब्द आपल्याला पाहायला मिळतात, तरती शोकम आत्मविद शोकातून तरण जातात. म्हणून तरती पदाची योजना शोकनाशाकरता जर श्रुती मातेने केलेली असेल, तर ज्ञानोबारायांच्या या ठिकाणी वापरलेल्या 2 पदाचा अर्थ करत असताना, पहिल्या पदाचा अर्थ करत असताना मी शोकनाश म्हणजे शोकातून मी तरुण गेलेलो आहे, शोकनाशही झालेला आहे. आणि दुसऱ्या तरती पदाचा अर्थ आपल्याला आनंदावाप्ती असाही करता येईल. विठ्ठल 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 मी तरुण गेलो, माझा उद्धार झाला, उद्धरिलो गुरु कृपे. हे सगळं घडल्या कशामुळे? सद्गुरूंची कृपा मला प्राप्त झाली आणि त्या कृपेतून मी तरलेलो आहे. तरण आणि उद्धरण म्हणजे उत्कर्ष होणं. जीवत्व दशेला प्राप्त झालेलो मी, परंतु माझा उत्कर्ष झाला, ब्रह्मरूपता सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झाली. ही ब्रह्मरूपता उद्धरिलो. आणि उद्धार करायचा असेल तर सद्गुरूंची कृपा जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. त्यांचे चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. त्यांच्या चरणावर लीन व्हावं आणि त्यांच्या कृपेने जीवाने उद्धरून जावं. विठ्ठल 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 सद्गुरूंच्या कृपेचं अनेक ठिकाणी वर्णन ज्ञानोबारांनी केलेलं आहे. ही सद्गुरु कृपा, तशी सद्गुरु कृपा जीवनामध्ये प्राप्त झाली करिता काय आपण हे काय होणार? श्रीगुरूंची कृपा जर प्राप्त झाली तर जीवनामध्ये अशक्यप्राय अशी कोणती गोष्ट राहणार आहे? कोणती गोष्ट राहत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, श्रीगुरु कृपा काय नोहे, काय होणार नाही. 18व्या अध्यायामध्ये बोलत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासही प्रबंध होवावे. काय काय अगाध सामर्थ्य श्रीगुरूंच्या कृपेमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराय म्हणतात, श्रीगुरूंची अपार कृपा माझ्यावर आहे, म्हणून ते अपार आहे. अपार कृपा मला प्राप्त झालेली आहे. 15व्या अध्यायामध्ये बोलत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, सद्गुरू माझी आई आहे आणि सद्गुरू रूपी आईला मी एकुलता एक तहान मुलगा आहे, एकटच लेकरू आहे. ज्यावेळेस आईला अनेक लेकरं असतात त्यावेळेस तिचं प्रेम सगळ्या लेकरांमध्ये विभागलं जातं. ज्ञानोबाराय म्हणतात, सद्गुरू रूपी आईला मी एकुलता एक लेकरू आहे आणि एकुलता एक लेकरू असल्यामुळे तिचं सगळं प्रेम मला प्राप्त होत आहे. तिचा सगळा स्नेह, तिची सगळी कृपा मला प्राप्त होते आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
म्हणून कृपेसी एक हाते झाले ती, एक हाताने सगळी कृपा मला प्राप्त होते आहे असं ज्ञानोबा म्हणतात. मी श्री गुरूंच्या कृपेने आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरूंची कृपा झाली तैसा संत कृपा दीपकू सोजोळू असे 18व्या अध्यायामध्ये बोलत असताना सुद्धा ज्ञानोबा म्हणतात, तैसे होय विरोत्तमा गुरु कृपा तया. गुरु कृपेने साधकाच्या जीवनामध्ये काय होतं? आलिंगीला पौर्णिमा, उनीव सांडी चंद्रमा, तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली. श्री गुरूंची कृपा, सद्गुरूंची कृपा. विठ्ठल 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 ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल, तै मोहांधकारू जाईल. जय गुरु कृपा होईल पार्थागा. ज्ञानोबा सांगतात, श्री गुरूंची कृपा प्राप्त झाल्यानंतर ही स्थिती प्राप्त होत असते. सद्गुरूंची कृपा जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. ही कृपा मला प्राप्त झाली म्हणून ते विश्वशुद्धी सहाकारे गुरु कृपामृत तुषारे सासिन्न लेनी बोधे ओसरे. द्वैत दैन्य जीवनामध्ये असणारं द्वैत दैन्य निवृत्त झालं. सद्गुरूंच्या कृपेने मी तरुण गेलो. श्री गुरु शिष्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाद्वारे त्याला ब्रह्मरूपता प्राप्त करून देतात. ज्ञानोबा आपला अनुभव सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरूंच्या कृपेने मी तरुण गेलो, माझा उद्धार झालेला आहे. सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होणाऱ्या स्थितीचा विचार ज्ञानोबांनी शेवटी सांगितला. असं सद्गुरूंचं अगाध सामर्थ्य आहे, अगाध सामर्थ्य आहे की सद्गुरूंच्या कृपेचं विशेष अगाध सामर्थ्य आहे. जीव तरतो, जीवाचा उद्धार होतो. हे सामर्थ्य ज्ञानोबांनी सांगितलं. ज्ञानोबांना विचारलं, तुम्ही फक्त सद्गुरूंचाच आश्रय केलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात, सद्गुरूंशिवाय मी दुसरं कोणतंही साधन जीवनामध्ये जाणत नाही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास अन काही. दुसऱ्या कोणत्याही साधनाला मी जाणत नाही, कोणतंही साधन. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, म्हणून ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानोबांनी प्रत्येक ठिकाणी अध्याय समाप्त होत असताना स्वतःचा परिचय करून देत असताना ज्ञानोबा म्हणतात, निवृत्ती दासू, मी निवृत्तीचा दास आहे, मी निवृत्तीचा दास आहे. प्रत्येक ठिकाणी ज्ञानोबा आहे. सद्गुरुदेवांचं दास्यत्व स्वतःकडे घेतात
वैकुंठवासी गुरुवर्य घुलेबाबा सांगायचे, ते म्हणायचे, बुवा मनुष्याने निवृत्तीचं दास व्हावं, प्रवृत्तीचं दास होऊ नये. विठ्ठल 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 ज्ञानोबरांना विचारलं, तरुण जाण्याकरता अनेक साधन आहेत, अनेक प्रकारची साधनं सांगितलेली असताना तुम्ही सद्गुरूंचा आश्रय केला, सद्गुरूंच्या द्वारे तुम्ही तरुण गेलेला असं म्हणतात, मग दुसरी साधनं नाहीत का? दुसऱ्या साधनांचा अंगीकार करू नये का? ज्ञानोबराय म्हणतात, सद्गुरू इतके समर्थ आहेत, सद्गुरूंकडे इतकं आगाध सामर्थ्य आहे. सद्गुरू जर आपल्या पाठीमागे राहिले, सद्गुरू जर आपले पाठीराखे झाले, तर इतर कोण कशाची आणि कोण गणना करतो अभंगाचं प्रथम चरण. गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी हस्ता पाठीराखा, श्री गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे, श्री गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी हसता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा करे, श्री गुरु सारी हस्ता राखा, हसता पाठीराखा. ज्ञानोबराय सांगता, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांची गणना कोण करतो, इतर साधनांच्या मागे कोण लागतो. श्रीगुरु असे समर्थ आहे, जे सामर्थ्य परमात्म्याच्या ठिकाणी आहे ते सगळं सामर्थ्य सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. अपरमित परमवीर्या, अगाध सामर्थ्य सद्गुरूंच्या ठिकाणी आहे, जे सामर्थ्य परमात्म्याच्या ठिकाणी आहे. अमृतानुभवामध्ये चिंतन करत असताना ज्ञानोबरांनी म्हटलं की सामर्थ्याचे नि बिके, शिवाचेही गुरुत्व जिंके. इतकं सामर्थ्य आहे, भगवान शिवाचं सुद्धा गुरुत्व जिंकणारे सद्गुरुनाथ आहेत. ज्ञानोबरांनी अजून एका ठिकाणी म्हटलं की भगवान शिव सुद्धा ज्यावेळेस जीवत्व दशेच्या त्रासाने त्रासला जातो, तो सुद्धा तोही मुहूर्त पुसे जया जोशिया ते. यावया आपुलिये दशे, तो शिवई मुहूर्त पुसे जया जोशिया ते. असं अगाध सामर्थ्य सद्गुरूंच्या ठिकाणी आहे, अगाध सामर्थ्य आहे. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करत असताना सद्गुरूंना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरूंचं वर्णन करताना गुरु हे ब्रह्मदेवाप्रमाणे आहे, गुरु हे ब्रह्मदेव आहेत, भगवान विष्णू आहेत गुरु. भगवान ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींची उपमा सद्गुरूंना दिलेली आहे. का बरं सद्गुरूंना ब्रह्मदेव असं म्हटलेलं आहे? जसं प्रजापिता ब्रह्मदेव या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती करतात, त्याप्रमाणे सद्गुरू शिष्याच्या अंतःकरणामध्ये बोध उत्पन्न करतात, ज्ञान उत्पन्न करतात. भगवान विष्णू ज्याप्रमाणे या सगळ्या सृष्टीचं पालन करतात, त्यामुळे तसंच सद्गुरू शिष्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेला जो बोध आहे त्या बोधाचं रक्षण करतात. आणि त्याचप्रमाणे भगवान शंकर जसे सृष्टीचा प्रलय करतात,
त्याप्रमाणे सद्गुरु देव सुद्धा या भगवान शिवाप्रमाणे साधकाच्या अंतकरणामध्ये असणारा जो अज्ञान अंधकार आहे, जे विकार आहेत, त्यांचा नाश करतात. विठ्ठल 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 या ठिकाणी ज्ञानोबराय बोलत असताना श्री गुरु असं म्हणतात, श्री गुरु असं म्हणतात. फक्त गुरु म्हणू नये. जे श्रेष्ठ महापुरुष आहेत, श्रेष्ठांचं वर्णन करत असताना देवम गुरुम, गुरूंचं वर्णन करताना देवाचं गुरूंचं वर्णन करत असताना क्षेत्राचं, क्षेत्राधिदेवता या काही स्थानांचा निर्देश केलेला आहे. अभियुक्ता नाम नामधेयम, श्रीकार, श्रीकाराचा प्रयोग करावा. जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांच्या नावाच्या आरंभी श्रीकाराचा प्रयोग करावा. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे लक्ष्मी. संतांकडे कोणती लक्ष्मी आहे, सद्गुरूंकडे कोणती लक्ष्मी आहे? लक्ष्मी ते आईशा नावे, भाग्य ज्यावे तरी त्यांनी, तुकोबरांनी वर्णन केलेलं आहे. मोकळे मन रसाळवाणी, याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते आईशा नावे. संतांकडे असणारे सगळे दैवी संपत्तीचे गुण हीच त्यांच्याजवळ असणारी लक्ष्मी असं समजा. किंवा ब्रह्मविद्या, सद्गुरू ब्रह्मविद्येने संपन्न आहेत म्हणून ब्रह्मविद्या हीच खरी लक्ष्मी आहे. या ब्रह्मविद्येने सद्गुरू संपन्न आहेत म्हणून श्री गुरु विठ्ठल विठ्ठल गुरु शब्दाचा विचार करत असताना गुरु शब्दाचाच अर्थ आपल्याला ते दर्शवितो. गु शब्दस्त्वंधकार, रु शब्दस्तन्निरोधक. गु शब्द अंधकाराचा प्रयोग, अंधकाराचा वाचक आहे आणि रु शब्द हा निरोध म्हणजे अंधकाराचा निरोध करणारे, म्हणजे अंधकाराचा नाश करणारे सूर्य. जसं ज्ञानोबराय म्हणतात, नमो संसार तम सूर्या, असे सद्गुरू आहेत. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू, वंदू आता, असे सद्गुरू आहे. शिष्याच्या जीवनामध्ये असणारे गिरती नाम गिलती अज्ञानम, जे शिष्याच्या अंतकरणामध्ये असणाऱ्या अज्ञान अंधकाराला गिळून टाकतात, त्यांना गुरु असं म्हणतात. किंवा गुरुनाती नाम उपदिशती धर्मतत्वम आत्मतत्वम, जे शिष्याला गुरुनाती उपदिशती, शिष्याला धर्मतत्वाचा उपदेश करतात अथवा आत्मतत्वाचा उपदेश करतात, त्यांना गुरु म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. असे सद्गुरू, समर्थ सद्गुरू जर आपले पाठीराखी असले, त्यांचा आश्रय जर आपल्याला मिळाला, ते जर आपले पाठीराखी असले, आपण त्यांचा आश्रय केलेला असला आणि खंबीरपणाने ते जर आपल्या पाठीमागे असले, तर इतर साधनांची, कोणत्याही साधनांची आवश्यकता जीवनामध्ये नाही. ज्ञानोबराय म्हणतात, बाकीच्या साधनांना मी मोजत नाही. ज्ञानोबरायांना म्हटलं, आहोत ज्ञानोबराय, अनेक प्रकारचे देव, थोर थोर देव आहेत, त्या देवांना तुम्ही सुद्धा मोजत नाही का? ज्ञानोबराय म्हणतात, त्या देवांची सुद्धा गणना मी, माझ्या या सद्गुरूंसमोर त्या देवांची सुद्धा गणना नाही. बाकीचे देव आहेत, मोठे मोठे देव आहेत, इंद्र चंद्र देव, ब्रह्मादी करुणी अनेक देव आहेत, परंतु संशयाची श्रेणी छेदितिना, हे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी नाही, म्हणून त्यांची गणना मी करत नाही, त्यांना मोजत नाही. सद्गुरू पाठीराखी असले की बस झालं. इतर कोणाची गणना, जसं ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करताना ज्याला आत्मबोध प्राप्त झालेला आहे आणि आत्मबोध प्राप्त झालेल्या महात्म्यासमोर जरी रिद्धी आल्या, तरी तो महात्मा आपल्या आत्मबोधापुढे त्या रिद्धी कसं तुच्छ समजतो. ज्ञानोबरांनी दुसऱ्या अध्यायामध्ये न कामकामी या पदावर चिंतन करताना असं म्हटलेलं आहे की जो आपुलेनी नागरपणे इंद्र भुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालिवने भिल्लांचे. ज्ञानोबराय म्हणतात, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. त्याच्या अगोदर ज्ञानोबरांनी म्हटलंय, सांगे कुमुददळाचिनी ताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोर काही वाळूवंटे चुंबित असे नाही. या प्रकारे खिजगणती, त्याच्या पुढे या सगळ्या रिद्धी सिद्धीची खिजगणती नाही, असा अर्थ गुरुवर्य मामांनी केलेला आहे. बाकीच्यांना तो मोजत नाही.
तसं ज्ञानोबाराय म्हणतात बाकीच्या साधनांना, बाकीचे देव असतील किंवा बाकीची उद्धाराची साधनं असतील, ज्ञानोबाराय म्हणतात इतरांच्या लेखा कोण करी, विठ्ठल 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 एक श्री गुरु, समर्थ श्री गुरु जर आपल्या पाठीशी असले, बस एक श्री गुरु आपल्या पाठीशी असले आणि बाकी कोणत्याही गोष्टी जगामध्ये नसल्या नसू द्या, तेवढ्यानेच आपलं काम होणार आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी आहे, परंतु श्री गुरु आपल्याला सानुकूळ नाही, श्री गुरु आपले पाठीराखी नाही, तर काही जरी असलं, किती जरी असलं, तर त्याचा कोणताही उपयोग जीवनामध्ये होत नाही. सगळ्यांना दृष्टांत ज्ञात आहे. ज्यावेळेस कर्ण धनुर्विद्या ग्रहण करण्याकरता सर्वत्र फिरला, परंतु त्याला कुणीही आश्रय दिला नाही. शेवटी तो आला, कुणाकडे आला? परशुरामांकडे आला. परशुरामांनी त्याला आश्रय दिला, परंतु परशुराम म्हटले माझा एक नियम आहे, मी कुणालाही ब्रह्मविद्या देत नाही. ब्रह्मविद्या देण्याकरता कोण असला पाहिजे? क्षत्रियाचे द्वेषी असल्यामुळे ब्राह्मण पुत्र असेल त्यालाच मी ब्रह्मविद्या देतो, असं म्हणून त्यांनी सांगितलं. कर्ण खोटं बोलले. कर्ण म्हटला मी सुद्धा ब्राह्मण पुत्र आहे आणि विद्या ग्रहण करण्याकरता त्यांची सेवा केली, विद्या ग्रहण केलं. विद्या ग्रहण झाल्यानंतर एक दिवसाचा प्रसंग आहे. दुपारी श्री गुरु झोपले होते आणि सद्गुरूंना उशी देण्याकरता त्यांनी मांडी समोर केली कर्णाने, आणि कर्णाच्या मांडीची उशी करून श्री गुरु म्हणजे परशुरामजी त्या ठिकाणी झोपलेले होते. झोपलेले असताना एक भुंगा त्या ठिकाणी आला. त्या भुंग्याने दंश केला. बरं, दंश केल्यावर तो तिथं थांबला नाही, तर मांडीला पोखरायला सुरुवात त्यांनी केली. आता यांच्या पुढे धर्मसंकट उभं राहिलं, काय करावं? मांडी हलवावी तर श्री गुरूंचा निद्राभंग होतोय, काय करावं? त्यांनी विचार केला आपण हे सगळं सहन केलं पाहिजे, म्हणून ते सहन करत राहिले. इतकी तो मांडी पोखरत, तो भुंगा मांडी पोखरत गेला. रक्ताचं थारोळ निर्माण झालं, ते रक्त त्यांच्या खाली आलं आणि काय ओलं लागतंय म्हणून त्यांनी ज्यावेळेस उठून पाहिलं तर ते सगळं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं पाहायला मिळालं. उठला आणि विचारलं, सांग तू कोण आहेस, खरं सांग, कारण इतकं होईपर्यंत इतके कष्ट जर तुझ्या अर्थी सहन करतोयस, त्या अर्थी निश्चितच तू ब्राह्मण पुत्र नसावा, तू निश्चितच क्षत्रिय असला पाहिजे. असं म्हटल्यानंतर खरं सांग कोण आहेस तू, असं म्हटल्यानंतर त्यांनी कबुली दिली, मी खोटं बोललो, विद्या ग्रहण करण्याकरता माझ्याकडून हे खोटं बोलणं झालं, मला क्षमा करा. त्यावेळेस त्यांनी शाप दिला, म्हटले विद्या खोटं बोलून ग्रहण केलीस, परंतु माझ्याकडून शिकलेली विद्या तुला ऐन वेळेला कामाला येणार नाही. युद्धाच्या प्रसंगी ज्यावेळेस निकट प्रसंग असेल त्या काळामध्ये मात्र ही विद्या तुला उपयोगाला येणार नाही, असं म्हटलं. म्हणून श्री गुरु पाठीराखे नसतील तर युद्धामध्ये त्यांची कोणती गती झाली हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, मरावं लागलं. श्री गुरु जर पाठीराखे असतील आणि बाकी कोणत्याही गोष्टी जीवनामध्ये नसतील तर बाकी श्री गुरुच पाठीराखी नाहीत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. अगदी दुर्योधनासारखा मित्र आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु उपयोग झाला नाही. श्री गुरु आपल्या पाठीशी असावे लागतात. त्यांचा वरद हस्त आपल्या मस्तकावर असला की जगतामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. द्रोणाचार्य आपलं ज्यावेळेस द्रोणाचार्यांकडेच विद्या ग्रहण करण्याकरता आलेला एकलव्य का नाही, द्रोणाचार्यांवर श्रद्धा ठेवली. ज्ञानोबाराय वर्णन करतात, त्याने त्या श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कोळीये त्रिजगती एकवद केली. विद्या प्राप्त झाली. श्री गुरु पाठीशी असतील तर जीवनामध्ये काही अशक्य राहत नाही, म्हणून सद्गुरू आपल्या पाठीशी असावे लागतात. श्री गुरु सारिखा, इथं सारिखा असं म्हटलंय, म्हणजे सद्गुरूंसारखा दुसरा कोणी का, असं नाही. सद्गुरूंसारखा दुसरा कोणी नाही, कारण सद्गुरूंसारखा दुसरा कोणी या जगात नाहीच. सद्गुरूंना जर उपमा द्यायची असेल तर ती सद्गुरूंचीच उपमा द्यावी लागेल, दुसरी कोणतीही उपमा सद्गुरूंना देता येत नाही. म्हणून परम उपमा आणि अवांतर उपमा अशी उपमेचे दोन प्रकार आहेत. परम उपमा सद्गुरूंना दुसरी अवांतर दुसरी कुणाची उपमा देता येत नाही. सद्गुरू सारिखा म्हणजे सद्गुरूच जर आपल्या पाठीशी असतील तर इतरांचा लेखा कोण करी, हे सांगण्याकरता ज्ञानोबाराय दृष्टांत देतात अभंगाच्या दुसऱ्या राजयाची कांता काय भेक मागे, राजयाची कांता काय भेक मागे, राजयाची कांता काय भीक मागे.
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी श्री गुरु सारखे समर्थ सद्गुरू आपल्या पाठीमागे असतील तर इतरांचा लेखा कोण करी याकरता ज्ञानोबराय दृष्टांत देतात. राज याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राज याची कांताय, राजाची कांताय, राजाची पत्नी ती झाली राणी. जरी ती अगोदरच्या काळामध्ये दुर्बळाची जरी असली तरी दुर्बळाची कन्या समर्थाने केली. तिची ती सगळी अवदशा नाहीशी झालेली आहे. माता ही राजयाची कांता झालेली आहे. राजयाची कांता राजाची ती पत्नी राणी झालेली आहे. ज्ञानोबारांनी म्हटलंय ना, काय समर्थाची कांता कोरांना मागे. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे ही राजयाची कांता आहे. राजयाची कांता काय भीक मागे. तिला काय दारोदार जाऊन भीक मागायची गरज पडते का हो? नाही. ती राणी आहे. ती राजाची असल्यामुळे ती राणी आहे. राजयाची कांता काय भीक मागे. तिला कोणत्याही गोष्टी करता भीक मागायची आवश्यकता नाही. मनाची या जोगे सिद्धी पावे. जी हवंय मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे तिला जाग्यावरच उपलब्ध होणार आहेत. याप्रमाणे सद्गुरू जर आपल्या पाठीराखी असले तर बाकी कोणत्याही गोष्टीची आवश्यकता जीवनामध्ये नाही. त्या साधकाला इतर दुसरं कुणाकडे जायची आवश्यकता नाही. इतर साधनाकडे नाही, इतर देवदेवतांकडे नाही, कुणाकडेही जायची आवश्यकता नाही. कारण मनाची या जोगे सिद्धी पावे. त्याला सगळं त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणून असे सद्गुरू सुद्धा राजे आहेत बरं. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय का नाही. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा. सद्गुरु निवृत्तीनाथ दादा राजे आहे की नाही. तैसा विश्वात्मक हा माझा सद्गुरु निवृत्ती राजा. अनेक ठिकाणी ज्ञानोबारांनी सद्गुरूंना देव असं म्हटलेलं आहे, राजे असं म्हटलेलं आहे. राजे गुरु राया राजा असं म्हटलेलं आहे. सद्गुरू सुद्धा राजे आहेत. आणि सद्गुरूंनी जर आपला अंगीकार केला तर समर्थाची कांता कोरांना मागे. आपल्याला सुद्धा बाकी कुणाकडे हात पसरायची आवश्यकता राहणार नाही. एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये सुद्धा येणार आहे. म्हणून राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. हा दृष्टांत दिल्यानंतर ज्ञानोबारांना थोडीशी कमतरता जाणवायला लागली. कारण ज्ञानोबारांची दृष्टांत देण्याची पद्धती आपण ज्ञानेश्वरीमध्ये जर पाहाल तर ज्ञानोबाराय चढते दृष्टांत देत राहतात. एकापेक्षा एक सरळ दृष्टांत ज्ञानोबाराय देतात. ज्ञानोबारांच्या लक्षामध्ये आलं राजाची कांता आहे, तिला भीक मागायची पाळी येणार नाही. पण कदाचित राजा आहे आणि राणीचं राणीपण हे राजावर अवलंबून आहे. आणि कदाचित जर दुसऱ्या परसैन्याचं आक्रमण झालं आणि राजाचा राजेपणा संपला तर राजा पराधीन झाला. ज्ञानोबाराय म्हणतात तसा राजा एखाद्या वेळेस पराधीन होऊ शकतो. राजा जर पराधीन झाला तर त्याचा राजेपणा जाऊ शकतो. मग राजाचा राजेपणा गेल्यानंतर राणीचे काय हाल होणार आहेत. बाहुक राजाची कथा पुराणामध्ये आपल्याला सापडते. बाहुक राजा आहे. राजा असताना परसैन्याचं आक्रमण झालं आणि परसैन्याचं आक्रमण झाल्यामुळं त्याला सगळं राज्य तसं सोडावं लागलं. आपल्या दोन्ही पत्न्यांना घेऊन दोन्ही राण्यांना घेऊन त्याला वनामध्ये जाऊन भीक मागण्याची पाळी आली. अशी अवस्था आपल्यावर येऊ शकते. म्हणून ज्ञानोबारांच्या लक्षामध्ये आलं हा दृष्टांत नाही. म्हणून याच्यापेक्षा थोडासा पुढचा दृष्टांत ज्ञानोबा देतात अभंगाच्या तिसऱ्या. कल्पतरु तळवाटी जो कोणी बैसला, 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 कल्पतरु तळवाटी जो कोणी बैसला,
कोणी कायवाणी त्याला सांगितो जे कायवाणी त्याला सांगितो जी श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा हा श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा कायवाणी त्याला सांगितो कायवाणी त्याला सांगितो जी श्री गुरु श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी कोण करी कोण करी कोण करी इतरांचा लेखा कोण करी कोण करे इतरांचा लेखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी कोण करी इतरांचा लेखा कोण करी कोण करी कोण करी कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा श्री गुरु सारिखा हसता पाठीराखा श्री गुरु सारिखा हसता ज्ञानोबा सांगतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजी जो कल्पतरू तळवटी बैसला कल्पवृक्षाच्या खाली जो बसलेला आहे त्याला जीवनामध्ये कोणत्या प्रकारची उणीव राहणार आहे सांगा. कल्पतरू खाली बसलेला त्याला कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही. काल आपण प्रमाण ऐकून आलात. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती हा कल्पवृक्ष आहे. या कल्पतरूच्या खाली जो बसलेला आहे, कारण कल्पतरू खाली फळे येती मागितली, जे मागेल ती इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य जसं कल्पतरूमध्ये आहे. कल्पतरूचं कल्पतरुत्व मात्र कुणी हिरावून घेऊ शकत नाही. त्याप्रमाणे सद्गुरू सुद्धा कल्पतरूप्रमाणे आहेत. कल्पतरूप्रमाणे आहेत. साधक पुरविती आरती शिष्याची, या शिष्याच्या अंतकरणामध्ये असणारी इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंमध्ये आहे. सद्गुरू जरी कल्पवृक्षाप्रमाणे असले तरी कल्पवृक्षामध्ये सुद्धा थोडीशी उणीव आहे, त्रुटी आहे. काय त्रुटी आहे? कल्पवृक्षाखाली आपण जर गेलो, कल्पतरू खाली गेलो, जे मागेल तर ते देत राहतो. मागणारा जे मागतोय त्याच्यामध्ये त्याचं हित आहे का अहित आहे याचा विचार मात्र तो करत नाही. इच्छा उत्पन्न झालं की देणं हे त्याचं काम आहे, देणं हे त्याचं काम आहे. गुरुवरे बाबा तो दृष्टांत सांगत असतात. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामा तो दृष्टांत सांगायचे की एक मनुष्य
दुपारची वेळ होती, उन्हामध्ये तप्त होऊन आला आणि गार सावलीला येऊन झोपला. झोपल्यानंतर आनंद वाटला, सावली मिळाली, शांत वाटलं, शीतलता वाटली. त्याला असं वाटलं गारवा तर मिळाला, उन्हातून आलो, तहान लागली होती, पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. लगेच पाण्याचा तांब्या तिथे भरून आला. ते पाहिल्यानंतर त्याला आनंद वाटला. तो म्हटला पाणी पण आलं, पाणी पिला. त्याला असं वाटलं आता भूक लागली होती, जेवण असतं तर बरं झालं असतं. जेवणाचं ताटही समोर आलं, सगळं आलं. जे मागेल त्या इच्छा सगळ्या पूर्ण होत राहिल्या. कदाचित त्याच्या मनामध्ये जे येत राहिलं ते कल्पवृक्षाखाली पूर्ण होत राहिलं. कदाचित नंतर त्याच्या पुढे अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. तो म्हटला कदाचित भूत तर नसेल ना, आणि ते आपल्याला खाणार तर नाही ना. तसंच झालं. विठ्ठल विठ्ठल सद्गुरुनाथ मात्र असे नाही. ज्ञानोबराय वर्णन करता, जे हिता हित देखती, हानी कनवा घेपती, पुसोनी शिन हरिती, देती सोक. हिता हिताचं ज्ञान सद्गुरूंना आहे. सद्गुरु साधकाचं जे हित आहे त्याच हिताची इच्छा, साधकाने जरी वेगळी काही इच्छा केली तरी शिष्याचं साधकाचं हित ज्याच्यामध्ये आहे तेच कार्य सद्गुरु शिष्या करता करतात. म्हणून हे सद्गुरु हे सुद्धा कल्पवृक्षाप्रमाणे कल्पवृक्षाप्रमाणे सद्गुरूंनी जे दिलेलं आहे ते सगळं कल्पवृक्षापेक्षा सुद्धा आगाध आहे. या संतांचे देणे कल्पतरू हुनी दुने, परिसा परिसा गाद देणे, चिंतामणी ठिंगणा. सद्गुरूंना जशी या कोणत्याही पदार्थाची उपमा देता येत नाही, काल आपण श्रवण केलं. त्याचप्रमाणे सद्गुरूंनी प्राप्त करून दिलेली स्थिती आहे त्याला सुद्धा या कोणत्याही प्रकारच्या वस्तूची उपमा देता येत नाही, कारण या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ सद्गुरूंनी दिलेला आहे. कल्पवृक्ष जरी असला तरी आमचे सद्गुरू कसे आहेत हो, ज्ञानोबरांनी वर्णन केलं. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो, असे सद्गुरू आमचे आहेत. पण असे सद्गुरू, या सद्गुरूंची कृपा माझ्यावर झाली. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आमच्या सर्व ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांचा आहे, गुरुवर्य बाबांचा आहे, गुरुवर्य बन्सी बाबांचा आहे. या महापुरुषांच्या चरणारविंदी समर्पित करतो. आणि सद्गुरूंचा हा उत्सव चाललेला आहे. देवाच्या उत्सवापेक्षा संतांचा आणि सद्गुरूंचा उत्सव अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण सद्गुरूंचा केलेला उत्सव देवाला आवडणारा आहे. सद्गुरूंची केलेली सेवा देवापर्यंत पोहोचणारी आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अशी सद्गुरूंची सेवा घडवण्याचं भाग्य ज्यांना प्राप्त झालं असे आपले पांडुरंग अप्पा आहेत. सद्गुरूंचा उत्सव संपन्न करतायत आणि सद्गुरूंची केलेली सेवा ती देवाला अत्यंत आवडणारी आहे. त्यातल्या त्यात सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचा केलेला उत्सव हा ज्ञानोबरायांना अत्यंत आवडणारा आहे. आणि गुरुवर्य बाबांचा केलेला उत्सव हा तुकोबरायांना अत्यंत आवडणारा आहे. विठ्ठल 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 झालेली
पहिली चिंतन सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा सद्गुरु जोग महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरु निवृत्तीनाथ दादा गुरुवारी बाबांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. सद्गुरूंकडे आपण फक्त एकच मागावं. जसे ज्ञानोबाराय म्हणता श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, तशी सद्गुरूही आपले पाठीराखे व्हावेत. त्यांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी आणि त्यांच्या कृपेतून लौकिक काही नाही आपला उद्धार व्हावा. त्यांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी आणि त्यांची कृपा प्राप्त होण्याकरता आपण तसं लायक व्हावं. हीच कृपेची भीक त्यांच्या चरणारविंदी करूया आणि या ठिकाणी थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.